हे एक मडकं आहे, एक मडकं आहे. अभ्यास कालापा कसा आहे, हे एक मडकं आहे, हे मडकं आहे. याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहेत. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. 10 मोजा. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून देवाबरोबर होणं 10. आणि 10वं छिद्र ज्यांनी उघडलं त्यांना गगनगिरी महाराज. हा, आता ह्या मडक्यात फक्त लाह्या आहे आणि मुरमुरे आहे, म्हणजे लाह्या आणि दही आहे. लाह्या आहेत, दही आहेत. दह्याला चिकटल्यात. मग याच्यात दही घालायचं कारण काय? एक, ओलसरपणा. पहिलं कारण, दह्यामध्ये ओलसरपणा आहे. परमार्थिक माणसाच्या जीवनात थोडासा ओलसरपणा असावा, सतत राक्षसी वृत्ती नसावी. थोडंसं आता समजा पखवाद आहे, गायक आहे, टाळकरी आहे, ॲडजस्ट केलं पाहिजे. मला खरं त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यांचे सगळे कुठाने आपल्याला माहिती, पण इलाज नाही. ॲडजस्ट झालं पाहिजे. म्हणजे ओलसरपणा पाहिजे अंतःकरणात, ओलसरपणा. साधूच्या जीवनात पहिला गुण पाहिजे. पण साधू धावायलाच लागले होतो का? साधू आहे का? नुसतं धावतो माणूस साहेबांना. हा, इंद्रिकडचं कीर्तन चालू, साधा धोत्रावाला आलो, पण कट्टर होता, माळबेळ. तो आला पाया पडायला. इंद्रिकडचे शिष्य ना गाठ. त्याला म्हणे त्यानं 20 रुपयाची नोट होती त्याच्यात. बाबाने पाहिली होती, 20 रुपयाची होती म्हणले, जवळ येऊन देण्यात काही आता नाही. ते दिल त्याला हुसकून. आणि दुसरा माणूस श्रीमंत आला, त्याने 2000ची लांब नोट ठेवली. बाबा त्याला म्हणले, कल्याण भाऊ, पुत्रवती भाऊ. तो म्हणला, गडी आहे मी. काय त्याचा घोटाळा पहा किती मोठा आहे. आता करंट लागलाय तुम्हाला. कुठं चाललं होतं आपलं? गेलं बॉम्बाला. बारीक ऐकलं तरच कळलं, नाही तर नाही कळणार. साधू साधूच आहे. साधू साधूच आहे. हे एक मडकं आहे. म्हणून ओलसरपणा असावा. एक. दुसरं, दही चिकटून घेतं. चिकटून घेतं दही. दही वापरायचं कारण काय? एक, ओलसर आहे. 2, चिकटून घेतं. आणि परमार्थिक माणसाकडे आकर्षण शक्ती असावा. आकर्षण शक्ती असावा. आणि मध्ये विषय नको. म्हणजे तिसरं आहे, थोडासा आंबट असावा. माणूस बोलता नाही ना, आतून निर्मळ असावा, वरून थोडा नंगाट असला तरी चालेल. आणि कधी ध्यानात ठेवायचं, आपल्या तोंडावर जी माणसं अतिशय गोड बोलतात तेच आपला गेम करतात. हे कधी ध्यानात ठेवायचं, कधी ध्यानात ठेवायचं. जो माणूस घोड्याचा जास्त खरारा करतो तो घोड्याचे हरभरे इकितोच. घोड्याला साबण लावितो ना हरभरे इकितो. घोड्याला साबण महत्वाचा आहे का हरभरे? वाळून गेलं घोडं आणि 6 वेळा देतो. ज्ञानोबरायने ओवीच केली, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानीनं. म्हणून याच्यात वापरलंय दही आणि याच्यात वापरलंय मुरमुरे. लई आणि मुरमुरे. याच्यात काय काय पटकन सांगतो फास्टमध्ये. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वरवडा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं, इथून येतं. म्हणून एक शब्द म्हणून पहा, ओम 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 ओम. आणि मी म्हणतोय का तसं होतंय का पहा. ओम 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 ओम. इथं आज जातंय, इथं हलतंय, इथं धडधड होते. म्हणून 9व्या अध्यायात ओवे ओंकाराची कुशी, अक्षरे उमरेशी, तेही उपजत वेदेशी. हे त्याच्यात आहे. आणि त्यासाठी काल आहे, त्या काल्याची गवळण. गवळणीतला पहिला शब्द आहे गोकुळ. काय शब्द आहे? गोकुळ. आता मी जेवढी अक्षरं म्हणाल माझ्या तोंडातून, त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो. तुम्ही फक्त मोजायचं किती वेळा गो येते. सुरू. सावधरावर का परत फापल्यावर गमत बिघडण. माझ्या तोंडातून जेवढे शब्द येणार आहे
त्याला पहिला शब्द गो येणार आहे. गो गो काय येईल? गो. सुरुवात पहा बरं का, आकडे उगायचे नाहीत. सुरुवात पहा बरं का, पा सुरुवात. गावाचं गोकुळ मित्र गोपाळ मित्र गोपिका धनंतन गोधन रथन गोरथ औषधन गोमूत्र काय तर डोंगर गोवर्धन घालचा मूर्त गोरथ त्यांचा देव गोविंद तो आला गोकुळात. काहीच कळलं नाही. हा आता मोजा किती गो मोजायचं बरं का. काय गो? गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाया चरायचा डोंगर गोवर्धन, गाया चरायचा मूर्त गोरज त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. गोकुळ. आता किती वेळा आला? 10. मन मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 गोकुळ. हे गोकुळ आहे. गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. गोकुळ हेच गोकुळ आहे. गोकुळ मानेपासून इंद्रिय 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 गोकुळ. दुसरा शब्द आलाय सुका. गोकुळीच्या सुका. आता आपल्याकडे सुखाच्या व्याख्या चुकीच्या आहे. जो माणूस कवडीचं काम करीत नाही, बोंबलत हिंडतो, माणसं म्हणते तो सुखी आहे. याना आहे का सुखी आहे? सुखाल कोण? सुखी कोणाचं म्हणजे माहिती का? ज्याचा संसारही चांगला, परमार्थही चांगला आणि ज्याचं भजन सतत चालू तो सुखी. आता आपण एवढे कीर्तनाला बसलेले आहेत आणि हे सगळे साधू बसलेले आहेत या बाजूला. ते जेवढे साधू बसलेले ना हे अख्खे सुखी आहेत. जेवढे बसलेत ना सगळे गगनगिरी महाराजांचे सगळे भक्त जेवढे अख्खे सुखी आहेत. आपल्या डोक्यात आहे जर कीर्तन रंगात आलं आणि लाईट जर आली तर गवळण वड्याला सोडून आपण बारं द्यायला जाऊ. आपण 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 परमार्थाचा अवसान आणतोय महाराज. आपण का धार्मिक आहे का? अवसान आणतोय बा मी आहे अवसान आहे. खरे ते काही घेणं आहे का कोणाचं? काही करा. 7 दिवस आनंद लुटला का नाही? मस्तपैकी कथा ऐकली, व्याख्यानं ऐकली, कीर्तनं ऐकली, मस्तपैकी नामजप झाला, सुखी. आता आपल्याकडे सुखी कोणाला म्हणतात? पुरीची आई शेजारच्या बाईला म्हणते आमची गुड्डी आहे ना एकदम सुखी. इकडचा तांब्या इकडे उचलीत नाही. आणि पाहुणा आहे ना बाई देव माणूस, असा पाहुणा नाही सापडणार. गुड्डी अंडरपॅन्ट सुद्धा पाहुण्याची पिळीत नाही, पाहुणाच पिळतो. पाहुणा म्हणजे साक्षात देव माणूस. आणि माई गुड्डी आहे ना खरंच सुखी आहे. 22-23 गोळ्या खाती दिवसभर. 2 वेळा तिलाच इंजेक्शन टोचून घेते. काही लोक स्वतःलाच इंजेक्शन मारतात. ती शुगरवाली का BP वाली कोण आहेत कसा कस खुश येतात स्वतःला. कुठेही खुश त्याच्याशी काय घेणं नाही. आणि ते म्हणतात आम्ही सुखी आहे. सुखी जगात एकच सुखी आहे, अखंड भजन करतो तो. आणि सुखाचे 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. आणि 7वा प्रकार आहे ब्रह्मसुख. आणि गोकुळात कृष्ण जन्माला आला आणि मिळालं गोकुळीचा सुख. गोकुळीचा गोकुळीचा सुख. गोकुळीचा गोकुळीचा सुख. गोकुळीचा सुख. गोकुळीचा सुख. गोकुळीचा सुख.
गवळणीला अंतरंग गवळण म्हणायची. गोकुळ. आणि आला ना कृष्ण जन्माला. आता कृष्ण आला बुधवारी, रात्री आला. आता ते 2-3 कारण आहेत. बुधवारी का आला? चंद्रवंशातला मूळ पुरुष बुध होता. रात्री का आला? तर अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाश घडवणारा. आणि आल्यावर त्याने आता आमचे काय झालंय, कालेचे कीर्तनकारांनी त्या कृष्णाचा पार खेळ केला महाराज. खेळ. काही काही तर असे पठ्ठे ते म्हणत्या कृष्ण गवळणी आडीत होता. कृष्ण गवळणी काय तोंड वाढायची पाळी आहे का नाही? आणि लोक म्हणत्या खरंय खरंय कृष्ण गवळणी आडीत होता. कृष्ण आपल्याकडे शनिवारी बाजारात गुजरी वांगे बटाटे इकायला संगण्याला म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दा इकायला म्हाताऱ्या जात असतील का कॉलेजची पोरी? म्हाताऱ्या. मग कृष्ण म्हाताऱ्या आडिंग का? काय डोकं वापरित्यात लोक, काय कळत नाही. कुठून चरित्र वाचित्यात काय कळत नाही. गवळणी आडीत होतं म्हणे. गवळणी कृष्ण. काही लोक म्हणले तो दही चोरायचा. त्याच्या एकट्याच्या बापाच्या घरी 9 लाख गाया होत्या. एकट्याच्या. आणि ते बी गावरान. मग मी म्हणतो सगळ्या जरी खाट्या असल्या, एखाद्या पोरापुरते तो दुपती आशंका नाही का? 9 लाखच्या 9 लाख खाट्या होत्या. राजा नंदाच्या घरात 9 लाख गाया होत्या. आणि तिथून आपल्या संस्कृतीमध्ये जुन्या काळापासून नाही आत्तापर्यंत मुलीचं लग्न झालं का कन्यादानाबरोबर गोदान द्यायचे. आजही आपल्याकडे जुनी म्हातारी माणसं म्हणायचे, बाई हे बघ ते 3 नंबरची गाय आहे ना, पाहुण्याला सांग, मी नाही तर मी आणून घालतो. आणि पाहुण्याला जर गाय दिली तर तो म्हणायचा दान आलेले बाबा विकायची नाही. आता मुलगी 3ऱ्या मजल्यावर राहते, गाय कुठं द्यात? मग आता टॉमी द्यायला सुरुवात केली. जाय बाई दोन्ही टॉमी सांभाळ. दिले. इथं तसं नाही. कृष्णाचा तर खेळ केला. कृष्णाने मुळात पुतना मारली. पुतना कोण? माया. पुतना कोण? अविद्या. पुतना कोण? अज्ञान. आणि अज्ञान मारल्याशिवाय कृष्णा होऊ शकत नाही, म्हणून पुतना मारली. पुतना म्हणजे आपले लोक म्हणले ती राक्षसी नव्हती, मग ती मेली, मग तिच्या स्थानातलं दूध प्याला, हा पट्टा गेला आणि त्याने दूध ओढलं, मग तो दूध प्याला आणि तो दूध गेल्यावर मग ती मेली, मग तिचे तुकडे करून पिटीत भरले, तुझा तू उचल आणि तुझा तू सुतक धर. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे अज्ञान आणि पुतना म्हणजे माया. आणि आज बसलेल्या सगळ्या माणसांना 3 जणांनी संपवलंय. अज्ञान, अज्ञान, अविद्या. अज्ञान आहे आपलं. काय आपल्याकडे ज्ञान आहे मला सांगा? तुम्हीच सांगा. सगळी बसलेली माणसं, तुम्ही मी, आयुष्यभर जेवढी इस्टेट कमवली ती कोणासाठी कमवली? कशी कमवा? मुलांसाठी. ते सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. तुम्हाला सांगितलं कोणी होतं? आणि बसलेले सगळे माणसं मला सांगा, आयुष्यभर तुम्ही जेवढं कमवलंय तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो. महिला मंडळ तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे, जर पावसाळ्यात गेली साड्यांमध्ये जायचं. आता तुम्ही कुटीचे बंगले बांधले लोकांनी, त्याला झोपाळा केलाय. झोपाळा. त्या झोपाळ्यात तुम्ही बसणार कधी? स्विमिंग टँक केलाय घरात आंघोळीला, स्विमिंग टँक. त्याच्यात पोहणार कधी? बोला पटकन बसलेले माया पुढचे. बोला ना पटकन, पटापटा बोला. 50चे. ऐ बोला बोला. 50चे झालेत. झालेत का नाही? 50चे झालेत. शुगर बोला बोला. आहे. BP आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मूळव्याधाचा ठणका. मागून फॅन लावायची वेळ आली, एवढी हवा आहे. बरं. मुतखाड्या वळवळ करतो ते. झोपताना गोळ्याची, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना एक. काहींना बाथरूमला जातानाच गोळी. इकडं खालं तरच इकडं होतात नाही. वाक्य ऐकायचं का? शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. तुमचं शरीर थकलं ना, जग संपलं. हे दोन्ही मुलं वाजवतात ना, यांना लोक मानतात, यांचे हात चांगले आहेत.
एकदा हात संपले ना संपले दोघावी. आमची तारीख घेतात लोक मशीन बरं आहे म्हणून. उद्या 2-4 दात पडले ना लोक कंशी काल तारीख उरफाटे बोलायला लागलं संपलं. लोकांना काय घेणं, आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उपयोग घेतात. आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली हे नाही झोप. आता शरीर थकलं का सगळं इंद्रिकचं वाक्य आहे. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काय घेणं आहे. लोक वापरून घेणार सोडून देणार. लोकांना काय घेणं आहे, काय घेणं. आता समजा मी चालू कीर्तनात मेलो, तुम्हाला काय घेणं आहे. 2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार, बरं झालं लय खसकीत होतं. लोकांना काय घेणं नाही. भ्रम आहे आणि हा सगळ्या भ्रमाचं नाव आहे अज्ञान आणि हिचंच नाव आहे पुतना. अज्ञानात आहे आपण. अज्ञानात आहे का नाही. नवी नवरी पाहिली ना तुम्ही म्हणलं नवी नवरी घरात जर आली ना नवी नवरी पहिले 2-3 दिवस इतकं काम करते ती पोरगी. घर झाली ती, भांडे घाशी ती, शेळ्यांचं पाहती, बकरांचं पाहती, बै 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 सगळं आंघोळीला पाणी देणार. आपल्याला वाटतं जिजाबाईच आली आता वैकुंठावरून. आणि ती सासू बिचारी भोळी ती म्हणते जाऊ मर बाई मा पाप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. वस्तू मी तर म्हणलं मा पाप्या देवाला सोडायला लागतो, पण देवानं घरानं ऐकलं वस्तू लय जोरात बाई. सासऱ्याचं धोतर आहे धुती, माझं लुगडं आहे धुती, शेळ्यांचं आहे पाहती, बकरांचं आहे पाहती. आता मला थोडं आहे ना, बोला ना तुम्हीच, आता थोडं मला मोकळं झाल्यासारखं. ही पहिल्या आठवड्यातलं सांगतोय. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का मग आपण म्हणायचं कस काय चालेल. काय ऐकती काय सांगती. त्वान जोडाय माणूस नाही बाई, त्वान जोडाय माणूस नाही. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलन बाई, पण पार येडा झाला बाई मा पप्या येडा. सारखा त्या पोरी मागच हिंडतो बाई. गिन्नीत आहे संगच, घासात आहे संगच, कांद्याच्या रोपात आहे संगच. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. अशा म्हणणारच माया पुढं बसले पाहता काय. अरे बाबा ही माया आहे आणि तिचं नाव पुतना आहे. पुतना. आणि पहिली कोण मारली. पुतना. पुतना नावाची माया मरत नाही तोपर्यंत ह्या गोकुळात कृष्ण येत नाही. माया कमी झाली. पहिली मारली पुतना, दुसरा मारला बाबळवाट. पहा किती सुंदर आहे माया. आणि माया थोडी कमी केली पाहिजे महाराज. थोडंसं वय झालं ना थोडं थांबूनच घेतलं पाहिजे. काय उगल ते मागून हलवा म्हणते ते सिस्टमॅटिक थोडंसं. म्हणून सगळे सर्व्हिसवाले मला सांगा, विशिष्ट वयानंतर बौद्धिक पातळी कमी होते, इंद्रियाची ताकद कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. मग तो माणूस चिडचिड करतो. शुगर ज्या माणसाला ना शुगर, ते वेळेत जर जेवलं नाही ना ते कुत्र्याला आणतं, मांजराला नाही आणतं. ते शुगर असलेल्या माणसाचं काम अवघड राहतं. ते काही बरोबर म्हणतो. मानसिक तणाव असतो त्यांना. आणि 80% लोक तणावात आहेत. आणि कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, स्टेजवरच्या माझ्या सगळ्या सगट एकच रोग झालाय लोकांना. म्या केलं काय, याला औषधच नाही, काही नाही. लोकांना काही पेशंट असे डॉक्टरकडं काहीच नाही, फक्त डबड्यात चिलर घालून वाजवली तरी डोळे उघडतात. फक्त पैशाचा रोग झाला नाही, त्यांना रोग नाही. त्याच्याला पाहिजे शुगर आणि तुम्ही अभ्यास करा. एवढे वयस्कर माणसं आहे वार. आता हे गुंजाळ बाबा मी 12 झाल्यापासून पाहतोय गुंजवळवाडीत जसंच्या तसंच म्हातारा आहे. आता हे साहेबांवर प्रेम असणारे त्यांचे जवळचे येतात करपे मान. पहिल्यापासून साहेबांचे निष्ठावंत माणूस आहे, पण ते पहिल्यापासून जसेच्या फ्रेश. शुगर नाही, तांबड्या नाही, पांढऱ्या नाही, पिशीत नाही. चेक करून पहा. आणि आता काही झालं का, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या, पांढऱ्या काढा तांबड्या भरा, तांबड्या काढा पांढऱ्या वाढा, दोन्ही काढा उचला त्याला.
हो दे आमचा स्लॅब पुरा. माणसांना रोग का झाले? रोग ही माणसं तसं नाही. निर्मळ मनाची जी माणसं असतात निर्मळ, ती रोगाला बळी पडत नाहीत. निर्मळ मनाशिवाय झालं काय झालं. पण काही माणसं जळत असतात, जळत आतल्या आत आतल्या आत आतल्या आत. म्हणून ज्ञानोबाराने एक ओवी केली, लाकूड कोरणारा भुंगा, लाकूड कोरणारा भुंगा फुलाच्या पाकळीचा मकरंदाचा पान फाडू शकत नाही. जो भुंगा लाकूड कोरतोय, लाकूड काय ओवे, लाकूड कोरतोय, तो भुंगा पाकळीवर बसला तर मकरंद खातोय, पण पाकळीचं पान तोडत नाही. पान पातळ आहे का? तो प्रेमात गुंतलाय. प्रेमात माणसाकडं प्रेम असावं. आणि म्हणून पहिली मारली पुतना, दुसरा मारला बाबळ भट. आणि बाबळ भट म्हणजे अहंकार. आणि आज सगळ्या लोकांना तोच झालाय, अहंकार. अहंकार अहंकार नावाचा बाबळ भट गेला का कृष्ण याच्या जन्माला आला. याच्या जन्माला आलाच कृष्ण. मग गोकुळीच्या सुका आणि केले ना खोड्या, लहान 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 आनंद आहे माय. पण परमार्थातला आतला आनंद आहे. आणि ज्यांनी आतला आनंद घेतला त्यांना गगनगिरी. तुम्ही बाहेरच्या जगात आनंद सापडू नका. याच्यात काय आनंद सापडायचा आहे? याच्यात जर कोणी आनंदीच नाही. आता तुम्ही जर म्हणले मी आनंदी आहे, तर माझं दुखणं मला माहीत. मी जर तुम्हाला म्हणलो आनंदी आहे, तुम्ही म्हणाल वही पुरणारच नाही, एवढे दुखणे आमच्याकडे. तुम्ही बाह्य जगात सुख सापडू नका, आतल्या आत सुख सापडा. यांच्याकडे काय सुख सापडायचं आहे? आता बसलेले सगळ्या कोणत्या माणसाला समाधान आहे? ज्याला जास्त पैसे त्याला झोप नाही. काहींच्या कपाट भर नोट आहेत, कपाटात नोट आहेत, कपाटावर हात ठेवून मेले, नोटा तशाच. बंगल्यावाल्याच्या पुढं भिकारी गेला, बंगल्यावाला नंगाट होतं, बाहेर निघ. जर पुन्हा गेटमध्ये दिसला तर तांगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तांगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझे हे दिवस आले, तुला सांगा. तुम्ही काय घेऊन बसले? हसत आनंद लुटा का? तुम्हाला वाटलं सुद्धा नाही आज एवढ्या उन्हात तुम्ही आतला आनंद लुटताय. बाहेरच्या आनंदात, आणि बाहेर आनंद आहेच कुठं? बाहेर आनंदच कुठे? ज्यांच्याकडे जास्त पैसे त्यांना तेवढेच रोग आहेत. आणि ज्याला काहीच नाही, पुलाखाली भिकारी झोपत आहे, कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. आणि बंगल्यात नुसती मांजरानं उडी मारली, उठला बॉगडी, उघडा बम भोपळा, बरमोडा चड्डी, बाथरूम मध्ये बॅटरी लावून, किचन मध्ये बॅटरी लावून, सरकत सरकत माग आला, त्याची सावली पाहून खाली पडला. दोन्ही बॉल सटकली, गेलं नाही त्यानं. नाही ना ना. आणि लोकांनी काय केलंय, मानसिक तणावाला भजन हे औषध आहे. मानसिक तणावाला, मानसिक तणावाला भजन हे औषध आहे. लोकांनी मानसिक तणावाला 90 औषध काढले. पिऊन झोपलं म्हणजे मग रिलॅक्स. तुम्ही मोठमोठी माणसं पहा मारा, तशी झोपू शकत नाही. ए आज लोक तापेले बरं का, तू पूर्ण घेऊ. विठाला विठाला हा एक आनंदच आहे. माझ्या कीर्तन ऐकलं हसायची गरज नाही, आपोआपच तयार होतं ते. आता तुम्ही पार रात्री 2 तास, आता 2 तास फ्रेश आहे. काय झालंय महाराज, आमच्या बोलण्याचं थोडं लोकांना झोंबतंय, पण ती काळाची गरज आहे. आणि कोणीतरी बोललं पाहिजे. तुम्ही जर सगळ्यांनाच दाबून मारायचं ठरलं तर मग काय उपयोग आहे त्याचा? बोलला का दाबला, बोलला का दाबला, बोलला का दाबला, बोलला का दाबला, म्हणजे एका दिवशी अख्खे बोलतील ना.
तुम्ही बोलणाऱ्या माणसाला थोडंसं मोकळं बोलून दिलं पाहिजे. तुम्ही लगेच त्याला कशात तरी गुतव तो परत काढलाच नाही पाहिजे असं करून ठेवायचं. म्हणजे कसं झालं, कुणीतरी बोललं पाहिजे. पण आपल्याकडे नियम झालाय, बोलला का दाबला असा दाबायचा का काढलाच नाही पाहिजे परत, आणि ते चालत नाही. तुम्ही दुःख सगळ्यांच्या जीवनात येणार आहेत. सगळे ध्यानात ठेवा. राजे छत्रपतींच्या जीवनात सुद्धा अपत्य शोक जास्त नव्हतं. तुम्ही अभ्यास करा. राजे छत्रपतींच्या जीवनात सुद्धा अपत्य शोक जास्त नव्हतं. दोन्ही मुलं कमी वयात गेलती. अभ्यास करा. राजाराम मंडळ, राजारामाचं मृत्यूचं वय फक्त 25 वर्ष होतं, फक्त 25. आणि 25व्या वर्षी राजारामाचा मृत्यू झाला, 25व्या वर्षी. पण महाराणी ताराराणीने 26 वर्ष कारभार केलाय, 26 वर्ष स्त्रीने. आपण फक्त म्हणतो आम्ही स्त्रियांना अधिकार दिले, अधिकार पहिलेच होते. 26 वर्ष कारभार करताना सैन्य कमी होतं. पण महिला म्हणत तुमच्यासाठी वाक्य आहे, शत्रूला नाव घेतलं तरी घाम फुटत होता. त्यांना महाराज ताराराणी म्हणतात. शत्रूचा आवाजच नाही. आपण नुसतं म्हणतो ना संताजी धनाजीला घोडे दिसायचे, आपण म्हणतो ना तख्त काढला, कोथळा बाहेर काढला, तसं नाही. इथं नाव जर घेतलं नाव तरी सैन्याला घाम फुटत होता. आणि महिला म्हणलं शेवट जेव्हा ताराराणींचं वय झालं तेव्हा आपलं वाक्य नाहीये, शत्रूचं वाक्य आहे. शत्रूचं, आणि शत्रूच्या सेनापतीचं वाक्य आहे. किती राण्या होतील पण महाराणी ताराराणी सारख्या. हे आपलं लोक आपल्या लोकांचं कधीच कौतुक करीत नाही. आपण गुंजाळवाडीच्या परिसराचं आणि गगनगिरी भक्त परिवाराचं मनापासूनच कौतुक केलं पाहिजे. तोंडावर नाही, तात्पुरतं नाही, आतून केलं पाहिजे. समोर माईक आहे म्हणून नाही, नाही समोर माईक आहे म्हणून नाही, अंतकरणातून प्रेम केलं पाहिजे. आज लाखोने लोक जेवून गेलेत. आणि आपल्या संगमनेरच्या इतिहासात सगळे गगनगिरी महाराजांचे सप्ते सगळे विक्रम मोडल्यासारखे झाले. सगळे सर आता 8वा सप्ताह आहे. मी 8ही सप्त्याला होतो, मला 8ही सप्त्याला मी होतो. आता पुढचा माझ्या हातानं होतो का नाही, हां मी राहतो का नाही असेल. हां पण महाराज तुम्ही माना नाही तर नका म्हणून, साहेब आहेत सगळ्यांनी. आता साहेबांनी अनुभव घेतला, परमार्थिक शक्तीने थोडाफार समाजात बदल होतोच, बदल होतो. आणि तो आपल्या भागात झालायच. नाही तर अन्नदान करण्याची प्रवृत्ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली, मदत करण्याची प्रवृत्ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गगनगिरी महाराजांच्या भक्त परिवारामुळं लोक एकत्र आली, हा फार मोठा प्रयोग. सगळे एकत्र रंगले. 10 दिवस सगळे विसरून, अरे मंडप, आचारी, कीर्तनकार, ते कीर्तनकारांच्या तारखा ठरवताना लई कुटाणा राहतो महाराज. हा म्हणतो मा पाहुणा घ्या, तो म्हणतो तो पाहुणा घ्या, तो म्हणतो माया पाहुण्याचं कीर्तन लई भारी आहे. अरे तिथं या वाट्यावर ठोय, आम्हाला काल तकलीफ करतो. त्याच्यात जात्या 15 दिवस लई घोटाळा होत होतो. ते लपडं मी घेत नाही माया, पण ते आता ह्याच्यातच येते नाही तर मी त्या कुटाण्यात पडत नाही. मी महाराज लोकांच्या कुटाण्यात कधीच पडत नाही. ते घेतलं का लई झटे होते. तो बाबा घेतला का तो कुडूर आला त्याची चौकशी करा, त्याचे पैसे बरोबर आहे का ते चौकशी करा, ते कुटाने कोण सांगितले. पण आपला सप्ताह हा विक्रम सप्ताह झाला. आणि आता आमदार साहेब आहेत, दोघंही आहेत. आता आपण गगनगिरी महाराजांचा सप्ताह करतोय, पण रोज आपण छत्रपतींचं नाव घेतोय. तेव्हा आपल्याला एक तालुक्यामध्ये छत्रपतींचा एक सप्ताह मोठा केला पाहिजे. एक सप्ताह मोठाच केला पाहिजे, करायलाच पाहिजे. म्हणजे नंतर बंद करा असं नाही, सुरुवात करून दिलं होतं ते. हा सप्ताह सुरू करताना असंच झालं, पण होऊन गेलं. विठाला विठाला आणि ह्या सप्त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कौतुक साहेब, या परिसरातल्या तरुणांनी, दिलीपरावांनी, आबासाहेबांनी, सगळ्या गगनगिरी भक्त परिवाराने फार मोठं काम केलं.
नाही तर एवढं कुठे एवढे लोकांना अन्न आणि आपल्याकडं या गगनगिरींच्या सप्त्यामुळं संघटन झालं. आणि संघटन म्हणजे काला. काल्याची खरी व्याख्या आहे संघटन. संघटन ह्या शब्दाचा अर्थ एकत्र येणं, विघटन याचा अर्थ फुटणं, पण संघटन याचा अर्थ काला करणं. आणि संगमनेरमध्ये सगळ्यात मोठं संघटन झालं हा काला. काल्याचा अर्थच संघटन आहे. वेळ फार झालाय, अजून वेळ आहे. गायक वादक सगळ्या मंडळी पहिलं कौतुक जागेवाल्यांचं केलं पाहिजे, मंडळाचं केलं पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं. मग आमच्या सिस्टीमवाल्याचं केलं पाहिजे. गडी आमच्या सगळ्या सप्त्यांना चांगला लावून धरला येतो आणि ते परवडणारं पोर गेले, तकलीफ करीत नाही आमच्याकडे. आता तुम्ही आपले सगळे कलाकार हे आपल्या तालुक्यातले आहेत महाराज. आपल्या सप्त्याचं हे वैशिष्ट्य आहे. आपण हे कलाकार जेव्हा आणतो हे सगळे आपल्या मातीतले आहेत, आपल्या मातीतली पोर. मग आपल्या पोरांना आपणच मोठं केलं पाहिजे. आता हे मुलगा आपल्या मातीतलंच आहे. आपल्या मातीतली माणसं आपणच मोठी केली तर एक दिवस ते आपल्यालाच कामायला. नाही तर आपल्याला आता बाहेर खर्च झाला किती असता कलाकार आणायला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. दहीहंडीची गवळण होईल. आरती होईपर्यंत कोणी उठायचं नाही. विठोबा हरी जय विठोबा रखुमाई.